तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. बाय द वे आजचा व्लॉग लिफ्टमध्ये शूट होतोय आणि हे सामान आहे आणि मी पुण्यात आहे. तर आता जाणार आहे घरी. तर आता हे सामान आहे, हे बाय द वे बांधायला निघालोय. खाली लिफ्टमध्ये आलोय 2 मिनटं. तर मित्रांनो, ही आपली बाईक आहे. भरपूर दिवसानंतर दाखवतोय तुम्हाला. मी बघितली आल्यालाच, पण आता बाय द वे भरपूर दिवसांनी दाखवलं. आणि मेन म्हणजे गोष्ट असं की बाईकची आपण 3rd सर्व्हिसिंग कंप्लीट केलेली आहे पुण्यातच. आणि एक असा विषय झाला की गाडीचा गाडीचं स्टेरिंग आहे ना, ते मध्ये सेंटरला जर लॉक वाटतं, स्पीडला म्हणजे टर्न लगेच बसत नाही वाटतं. तर ते आपण काम घरी करणार आहोत चिपळूणात, म्हणजे आपल्या इथे. तर आत्ता ही बॅग आहे ना, ही म्हणजे बॉक्स म्हणजे सगळं इलेक्ट्रिकल सामान आहे आणि एक बॅग पण टाकले, तर ते सगळं बांधायचं आहे. बाय द वे हे आपला जुगाड केला आहे. आपण इंडियात राहणारी माणसं, इंडियातल्या लोकांचं कुठं पण काय पण टोकं चालतं, त्याच्यामुळे मी ते केलेलं आहे सध्या. म्हणजे कसं, हा बॉक्स आहे ना, ह्या बॉक्सची लेंथ तेवढ्याच ह्या फळ्या आहेत, जेणेकरून ह्या बॉक्सला सपोर्ट चांगला भेटेल म्हणून त्यासाठी बांधला. आणि ह्याच्यावरती पाहिजे अजून एक बॅग बांधायची आहे. प्रवास मोठा आहे, गणपती पण आहेत आता, त्याच्यामुळे माणगावला आय गेस ट्रॅफिक भेटू शकतं, कारण की जायचा प्लॅन आहे काय तामिनी मार्गे. आणि मी पुण्यात सांगतो तुम्हाला, 19 तारखेला मी पुण्यात आलो आहे. त्याच्यानंतर काय ब्लॉग शूट केला, त्यानंतर येताना मी ब्लॉग शूट करत होतो, पण विषय असा झाला की इंट्रो शूट केला, त्याच्यानंतर पाऊस भरपूर आला, नंतर मी ब्लॉग बंद केला, मग केलाच नाही पुढे. तर असं विचारलं, तर आता पाहिजे हे बांधूया. बांधताना तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण की माझ्याकडे ट्रायपॉड नाही. ट्रायपॉड मी घरातच आलेलो इथून कोल्हापुरात जातानाच. तर बांधतो हे आणि मग तुम्हाला भेटतो. तर हा बॉक्स बांधला आहे आणि याच्या सगळं इलेक्ट्रिकल सामान तुम्हाला बोललोच, आणि त्यामुळे ते नीट न्यायला लागणार आहे पाहिजे. आणि हे जराशी रशी ठेवली आहे आणि ही कमी पडेल बॅगवरती बांधायला. लिटरली अजून एवढी वरती बॅग येईल, म्हणजे एवढं उंच होईल ते अजून. तर ती बॅग पण बांधायची आहे, पण बॅग आधी नाही बांधणार आहोत, त्यात जरासं सामान भरायचं आहे, तर ते पण बघायचं. आणि मित्रांनो, एक विषय असा की गाडीमध्ये आता मी परवा गेलो ना जस्ट स्वारगेटच्या त्या साईडला, तर गाडीला H1 कुलंट म्हणून एक लिहून येत होतं. तर तो पण आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि गाडीत इंजिन ऑइल काहीच नव्हतं, म्हणजे जवळपास 250 ml इंजिन ऑइल गाडीतून निघालं असेल. मी फोटो टाकेन तुम्हाला एक दाखवेन. आणि रेडिएटर फॅन आपल्या गाडीचा चेंज झाला, कारण की तो वर्क करत नव्हता. तर काही बायला आपली गाडीच्या समोरून तो बॉक्स बांधलेला गाडी निघू एक थोड्याच्या वेळात. तर मित्रांनो, आता परत खाली आलो आहे आणि बायदे आता ही बॅग एक बांधायला आलो आहे. बायदे दादाला परत एक रशी आणायला सांगितलेली एक एक्स्ट्रा. आणि हे एक मी घेतलेलं, त्याला काय बोलतो मला माहीत नाही, पण मी घेतलेलं बॅग बांधायला एकच घेतलं, फेअर नाही घेतली त्याची. 57ला मला पडलं. तर हे बांधूया, भरपूर उंच होणार आहे, तुम्हाला बांधल्यानंतर दाखवतो. तर मित्रांनो, आता हे बांधलं आहे फायनली. मजबूत बांधलं आहे, हलत तर नाही जास्त, तरी पण आपण सावकाश जाणार आहोत, कारण की प्रवास लांबचा आहे, जायला पण पाहिजे सावकाश. तर 10 वाजेपर्यंत तरी पोचता कट्ट्यामध्ये प्लॅनिंग आहे, पण बघूया. रोड कंडिशनवरती पण डिपेंड राहील, कारण की आणि ट्रॅफिकवरती. मेन म्हणजे आता ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक फुल आहे रस्त्यानं. माणगावपासून पुढे फुल ट्रॅफिक आहे, पण आपली बाईक आहे त्याच्यामुळे आपल्याला काही एवढं वाटणार नाही. पण हा पाठी जे लावले लगेच, त्याची काळजी भरपूर घ्यायला लागणार आहे. तसं पडणार नाही ते, पण भीती वाटते. चला आता निघतो आम्ही 4 वाजेपर्यंत. दादा पण आत्ता आला आहे त्याला, आणि घरात जाऊन भरपूर काम आहे गणपतीचं. तर गणपतीचे पण भारी भारी ब्लॉग पडणार आहेत, तर ते ब्लॉग बघायला पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता निघतोय थोड्या वेळात एक कट. तर आता निघालो आहे. बाय द वे गाडीला कोलस्टार्ट करून ठेवला आहे, आणि बाय द वे स्पाटचं सामान बघा केवढं आहे. लिटरली एवढं उंच झालं आहे ना ते बांधून. फक्त भीती आहे पडण्याची, पडणार नाही, पण सावकाशच जाणार आहोत. आणि बाय द वे सपोर्टला लावलेल्या या पट्ट्या बघूया. आता थोडं जर निघू, गाडीला कोलस्टार्ट होतं, गाडीला कोलस्टार्ट होते नॉर्मल, मग निघू. जस्ट मित्रांनो, हायवेला लागलो आहे आणि ट्रॅफिक बघायला, पुण्यातल्या मुंबई पुणे हायवेला आणि ट्रॅफिक.
मित्रांनो आम्ही आत्ता आलो आहे पोलादपूर सोडून आपला जो घाट असणं कुठचा घाट रे कुंभरली काय कुंभरली कशेडी घाट म्हणजे पोलादपूरच्या त्या आसपास जाऊ पण पोलादपूर सोडलं आणि पुढे आलो आणि आत्ता वाजले तर किती वाजले 7:44 म्हणजे 7:45 वाजले. आता घरात बघायला 10 वाजता कारण की थांबलेलो जरा. हा जो आपला होता ना हा जरा पूर्ण लूज झालेला म्हणजे बॉक्स असा पाठी येत होता जरा तर ते परत नीट बांधलं आहे. बाय पाठी लोड भरपूर आहे त्याच्यामुळे पोचायला 10 वाजतील. मध्ये थांबलो डायरेक्ट इथे येऊन थांबलं फक्त मध्ये एकदा थांबलेलो तेवढेच. तर परत आपली गाडी कंटिन्यू करूया. फायनली मित्रांनो घरी पोहोचलो आणि 9:45 घरी पोहोचलो आणि आता वाजलेत 11 वाजता ब्लॉगचा एंड करत आहे. म्हणजे आता जेवायचं आहे अजून. अंघोळ वगैरे केली फ्रेश झालं डोकं जरासं दुखायला लागलं आहे. बोचे जी मास आहे की नाही बोचाला ते समजत नाही अशी सगळी परिस्थिती झाली. तर करूयात ह्या ब्लॉगचा इथे आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.